तुळसी
हॅलो रामकृष्ण
जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जीनी माझ्या मना बोध केला जीनी माझ्या मना संगीत विशारद प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी यांना साथ करतील हरिभक्तपरायण संगीत विशारद किरणजी महाराज सेठी. जनी दृष्टी लागो तुझा सगुणपणा जनी दृष्टी लागो
मना बोध केला समोरचं बंद कर रे त्याच्यावरचं स्क्रीनवरचं बंद कर इकडे बाहेर जाऊ दे ते बंद कर ए, बघा. ते समोरचं बंद कर ते स्टेजवरचं बंद कर पाहना तुझे त्याला उभं राहायचं नाही तर बसा ना. पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा बाकीचे टाळ नका वाजू पाहता तुझे मुख पांडुरंगा
सगुणपणा इको काढलं. जेने माझ्या मना बोध केलं अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे नीट बस, पाहता तुझे मुख पांडुरंग. योगियाच्या ध्यानी ध्याता न तुळसी तो तू आम्हा पासी मागे पुढे. नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटे सहित चरण वाळील. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया भावन झालो त्याला तरी धनी दृष्टी लागतो ज्या सगुणपणा ज्याने माझ्या मनाबोध केला. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. योग्याच्या ध्यानी देताना तुळशी तो आम्हापाशी मागे पडे. नामा म्हणे जीवे करीने निंबलोन विते सहित चरण होवाळील. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा विठाला.
सुत संगी कीर्ती श्री कीर्ती तमले सोते ते तत्व सर्व ते शेते निवडले अभंग कोणाचा अभंगाचं शेवटचं घडवून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. आणि वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत. शरीरात जसे पंचप्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही. हालचालच करायची नाही, मध्ये यायचं नाही, पाणी देऊ नका. अजून वर सुद्धा हलवलं नाही, 2 बाटल्या खपवल्या आणि पुन्हा क्लिप केली एक जणांनी. महाराज पाणी पिऊ देत नाही, मग गुळ कसा खातो? मग मी गुळ बंद केलाय. हे कॅमेरेवाल्यानं पाहिजे मी गुळ बंद केलाय. विठाला विठाला शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय पण. तुम्ही खाली बस, दोघ जण. ए बरे खाली बस, बस खाली दिलं, उतर खाली दिलं. तू बस रे खाली, खुर्ची घाल ती खाली बस, माणसात बस. आणि त्यातले मेमरी कार्ड काढून घे. मेमरी कार्ड काढ दे. कुठे येतो, कुठे गेलो बरं? मेमरी कार्ड काढ पटकन, मला दाखव हातानं. हातात दाखव रे, तुझं का दाखव, असं हातात धरून दाखव. काढ असं बाहेर काढ. मेमरी कार्ड काढून घे दोघांचे. आणि खाल्ल्या की शर्ट होई. हा तुमचं काढलं का? हा बस, आता निवांत बसा, परत येऊ नको वर. खाली बस पटकन. विठाला विठाला पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त 4 आहे. 1 आईवडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. बस या जगाला फक्त 4 जण सुखी करू शकतात. 1 माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं. माझं लेकरू मोठं व्हावं हे वडिलांना वाटतं. आणि हे जगत सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको हे देवाला वाटतं. आईवडील, संत, ग्रंथ आणि भगवंत हे 4 गोष्टी जर वजा केल्या तर जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. स्वार्थी आहे. या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही. माणसं पैशावर प्रेम करतात. आणि पैसा जर तुमच्याकडे असेल तर विद्वत्ता असलीच पाहिजे असं काहीच नाही. तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही मूर्ख असले तरी लोक तुम्हाला साहेब म्हणतील. कारण ह्या जगाची व्याख्याच आहे ओनली लव इज ए मनी अँड मनी इज अ लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. या जगातली मोबाईल मध्ये करायचे भारी वस्तू बाहेर काढायची नाही, आतल्या खिशात ठेव. या जगातली सगळी माणसं पैशावर प्रेम करतात. दिल का साथी नहीं रे कोई, ओ सब पैसे की भाई, सब पैसे के 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 भाई. बस या जगातली सगळी माणसं पैशावर प्रेम करतात. मला पुढे जाऊन सांगायचं होतं आणि त्याच्या पुढे सरकायचं आहे. वाक्य नीट ऐका. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांच्या अगोदर पहिली गोष्ट आहे, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा रायनेराचा.
त्याचं उत्तर ऐका. या विश्वात जेवढे संत झाले इन वर्ल्ड, या जगात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण झालं असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. विश्वातलं पहिलं बाळ आहे की ते बाळ 16 वर्षाचं आहे, पण ते विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. हा कालही झाला नाही, आजही झाला नाही, पुन्हा कधी होणार नाही. विश्वातला पहिला चमत्कार आहे सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. आणि 16 वर्षाचं बाळ आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे. 16 वर्षाचं बाळ आहे पण 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. विश्वाची आई आहे. हा तिकडे नका लक्ष देऊ. पहिला चमत्कार आहे. आणि दुसरं बारीक आहे का आता, विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. इथं 70 वर्षाच्या म्हातारीचं पसायदान पाठ नाही, त्यानं जगण्यात मजा नाही. तरी तर बरे बस खरे तरी त्याचा पोरे म्हणतो माझा बाप 71चा झाला. ठेवण्यात मजा नाही, त्यात मजा नाही. तुम्ही किती वर्षाचे आहेत याला त्याला अजिबात घेणं नाही. तुमचं वय किती आहे याला किंमत नाही. तुमच्याकडे विद्वत्ता किती आहे याला किंमत. वय तुमचं किती असेल, संपत्तीला विचार असेल. परत वाक्य निर्णायकान पुढे सरका 2-3 मुद्दे मांडतो पुढे सरकतो. आज विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कोणीच नव्हतं, ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा आहे म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा. वडील याच्यातलं एक तिकडे फिरव, एका मिनिटात आवाज येईल. तू फिरव माझा ऐक. यातलं एक फिरव, एकच फिरव फक्त, एका मिनिटात आवाज येईल. नाही तर त्याला इकडे फिरव. परत त्यांचा प्रॉब्लेम येईल. हे बाई याला फिरव. माझ्याकडे 3, 4, 2, 3 आहे त्याच्यातलं फिरव एका मिनिटात. हा फिरव एकच मिनिट. येतोय आवाज. लय धार्मिकपणाचा अवसर नका आणू. हा फिरवतो एका मिनिटात क्लिअर करून देतो. थोडं आला आवाज आता. आयुष्य गेलं भोंग्यातन वायरीत. विठाला आणि आता पाया पडून सांगतो, विक्षेप करू नका. काय होतं, कीर्तनाची लिंक आहे ना, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. तर म्हणजे तुम्ही माझ्यासाठी 2 तास दिलेत. मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे की जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आधी तुमच्या आयुष्यातले तुम्ही मला 2 तास दिलेत. मग मी तुमचं आयुष्य बोगच घालवायला नको. त्यामुळे मध्ये विक्षेप करू नका. विश्वातलं पहिलं बाळ कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. विश्वातला पहिला चमत्कार आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा आहे म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावा आणि ठसठसा रडावं, आईच नाही. आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावा आणि आईला डोक्यात हात घालावा, ती मांडीच नाही. कधी प्रेमानं कोणी बोललं नाही की कोणी जवळ घेतलं नाही. कुणी पाठीवरून हात फिरवला नाही की कुणी प्रेमानं बोललं नाही. घरातलं फेकून दिला पण झोळीत कुणी दिलं नाही. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे, याला ज्ञानोबा आहे. ज्ञानाबाई माझी आनंदाची माय. ज्ञानाबाई माझी आनंदाची माय. विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. बरे विश्वातला दुसरा चमत्कार आहे मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे.
दुसरा चमत्कार आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा. कालही घडलं नाही, आजही घडलं नाही, पुन्हा कधीच घडणार नाही. सक्का भाऊ गुरु 2026 ला भावाच्या पोरीचं लग्न मोडणारे 5 जण माझ्या पुढे बसलेत आता. आणि भाऊ गुरु विश्वातला तिसरा चमत्कार आहे. कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. मांडीच नाही, मांडीवर अख्खं जग आहे ज्ञानोबा आहे. आणि सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. म्हणून वारकरी ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाही आहे. त्याच्या पुढचं जर ऐकलं तर डोकंच बंद होईल तुमचं. ज्ञानेश्वरी देवाचंच नाव नाही आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाही आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत पांडुरंग शब्द नाही आहे. सगळ्या ओव्या श्री गुरु निवृत्तीनाथासाठी आहे. अख्ख्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. 1.25 लाख शब्द आहेत. 3500 दृष्टांत आहेत. 1.25 लाख शब्द आहेत आणि 9033 ओव्या आहेत. अख्ख्या ओव्या श्री गुरु निवृत्तीनाथासाठी आहे. अख्ख्या ओव्या स्वतःचे बंधू गुरु आणि त्यांचं नाव. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही हो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी काय आहे? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीते दीपिका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा चमत्कार आहे. सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले ज्ञानोबा. समाधीस्थ झाले. आणि विश्वातला 5वा चमत्कार आहे. समाधीला भगवंत रडले ज्ञानोबा. आणि कळस तुकाराम महाराज आहेत आणि विस्तार नामदेव बाबा आहे. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेवरायांचा आहे. नामदेवरायांच्या जीवनामध्ये 2-3 गोष्टी मांडतो. देव बोलला नामदेव महाराज, देव जेवला नामदेव महाराज, देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, कीर्तनात मंदिरच फिरलं नामदेव महाराज, दगडाला हात लावलं तर परीच झाला नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव. देव बोललाय नामदेव महाराज, देव हसलाय नामदेव महाराज, देव दूध प्यालाय नामदेव महाराज, मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, कौंडानाथचं मंदिरात फिरलं नामदेव महाराज. आणि सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनाला सुरुवात. तुमची माझी मला वाटतं बऱ्याच दिवसानं गाठ आहे का पहिलीच गाठ आहे वाटतं. एकदा झाली का? नाही पहिलीच आहे. पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे पहिली शेवटची समजायची. परत आपली गाठ घ्यायची नाही. कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचं नाही. तोंड सोडून बिडून यायचंच नाही. डबल जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, म्या जीव काढायचा आणि तुम्ही अंत्यविधीला बसल्यावानी बसायचं जमणार. पहिली सूचना आहे. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. कुणालाही आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा, मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही.
मला पटलं नाही. तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय सवाल. आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोणी सांगितलं? आम्ही काय कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. तारकेश्वर गडचा सप्ताह आहे आणि गाव पवित्र आहे. ऋषीचा आश्रम असणारं गाव आहे. मग या गावात जी माती जशी बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण आहे? नारायण महाराज आहेत, आदिनाथ महाराज आहेत, त्यांच्या आशीर्वादाने कीर्तन होईल तसं कीर्तन. तुम्ही आम्ही कोण? मी कोण आहे? तू आहे कोण? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस या गावात दुसरा एक प्युअर येडा माणूस आहे तू, प्युअर येडा. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तू का सदस्य आहे का? तुझा गेम केला गावाने 13 लाखा. मी कोण? कोण नाही मी भगवंताचा अंश आहे. माझा बाप पांडुरंग आहे, माझी आई रुक्मिणी आहे, माझा भाऊ पुंडलिक आहे, माझी बहीण चंद्रभागा आहे आणि तिचं मी लेकरू आहे. आपण कोण? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. मी गायक आहे, कोणी सांगितलं? मी पखवाद आहे, तुला सांगितलं कोणी? तुझा तू म्हणतोय पखवाद आहे, तुला कोण सांगितलं? मी कोण आहे? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय गडे? माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तिकडून इकडे येताना तुझ्या बापाला भिकारी करून आलाय, तो इकडं काय करा? मी कोण? तुम्ही कोण आहे? हे उभी ऐका पुढे चला. हे मदत स्तव झाले परी मी नाही केले. आपल्या हातात काय आहे? काहीच नाही. वाक्य ऐकायचं आणि पुढे चालायचं. बाहुली आपण आहे, दुरी कट्यावर उभी आहे. कट्यावर उभी राहणारी दुरी हलेल तशी बाहुली हलेल. आपण कोण आहे? काय तुमच्याकडे मला सांगा. 6 धाबे, 12 पंप, 2 कंपन्या म्हणजे शेड समजतो तू स्वतः? 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? अरे लंकेचा मालक मिळाला, तू ही टपरी नेतो कुठं? वाक्य लिहून घ्या. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे आणि तोही काकड्याच्या मालिकेतला 3ऱ्या मालिकेतला 4थ्या नंबरचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात आता फक्त बोलावं लागेल. टाळकरी बेलकरी इनेकरी चोपदार युद्धार इकडे लक्ष द्यायचं आणि बोलायचं. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. किती? 9. आजारी एक तुम्ही नाही. काकड्यामध्ये एकूण, आता गायक वादकांचा काकड्याचा काय संबंध येत नाही. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. किती? 9. ऐका 9. रूप पाहता लोचनी एग एग इठवाई 1. उच्चनीच काही पुण्यवंत व्हावे 2. सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3. उठा उठा प्रभा झाली तुझी निरळी 4. ज्ञानियांचा राजा 5. योगिया दुर्लभ 6. चित्ती तुझे पाय 7. एक मुका, एक बैरा, एक जोगी, एक गवळण, एक मिळून 148 अभंग काकड्यात आहेत. 148. इकडं लक्ष द्या. काकड्यात 148 अभंग आहे. आणि 148 अभंगामध्ये पहिली मालिका टाळकरी, पहिल्या मालिकेमध्ये किती अभंग आहे? 12. तुमचा काय संबंध? 12. पहिल्या मालिकेत काय काय आहे का? रूप पाहता लोचनी राहो आता ह्याची जण वचन ऐका कमलापती तुझं पाहता समोरी. आता तुम्ही कुर्बावंत न तरी उदास तुम्ही सनकाधिक संत. आता तुम्ही कुर्बावंत गरुडाचे पायी एग एग विठ्ठबाई विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आनंद. ही पहिली मालिका आहे. उच्छिनीच काही श्रवणे कीर्तने पवित्र ते कुळ बहुता वेळ पुण्यवंत व्हावे 2री मालिका आहे. सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे आवडे हे रूप पाहता श्रीमुख झणी दृष्टी लागो पाहता श्रीमुख येणे मुखे तुझे आणि नको ब्रह्मज्ञान ही 3री मालिका आहे. चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. चाललंय. आंधळ दळीतही कुत्रं पीठ खात चाललंय. आता
एक काकड्याच्या मालिका आहेत आणि काकड्याच्या मालिकेत 9 मालिका आहेत आणि आजचा अभंग तिसऱ्या मालिकेतला चौथ्या नंबरचा आहे. काही शंका? ए ए विठाल विठाल तुमच्या दोघांमध्ये त्यांना जागा कर बरं, दोघांना तिथं उभं राहायला जागा कर. हा आणि त्याला तिकडून इकडून घे, हिने करायची शेजारी घ्या त्याला. हा घे तिथं सरक, पुढं सरक, नाही तर बसून घे आणि तुमच्या बसलं तरी चालतं. विठाल विठाल आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. आता प्रश्न आणि उत्तर आहेत. पटापटा बोलायचं लागेल. टाळकरी बिडकरी इकडे लक्ष द्या आणि बोलायचं आहे. पहिला प्रश्न तुम्हाला मी विचारतो. आता सुरुवात झाली, फक्त बोलावं लागेल. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. एखादा माणूस मेला त्याला मोक्ष मिळाला आहे हे त्याला माहिती आहे का? नाही. जो जाळायला गेलता त्याला माहिती आहे का? नाही. ज्यानं आग लावली त्याला माहिती आहे का? नाही. जे हलकट नदीवर घेऊन गेले त्याला माहिती आहे का? नाही. मग त्याला मोक्ष मिळाला ही तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे की तुम्हाला आलेला अनुभव आहे? तुम्हाला आले तुमच्या मनानं केलेली? बोला बोला. कल्पना कल्पना आहे. तुम्ही कल्पनावर कशावरून केली? तो माळकरी होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. तो एकादच धरीत होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. त्यानं काशी केलती म्हणजे मोक्ष मिळाला. तो दिंडीत जात होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. त्याने एका दिंडीच्या 2 दिंड्या केल्या म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. तो इना घेत होता म्हणजे त्याला मोक्ष. या सगळ्या पप्प्याच्या आईपाशी बसून मारलेल्या गप्पा आहेत. याला शेंडाही नाही हे काय होता टाइमपास बसला गप्पा आणि त्याला या सगळ्या गप्पा आहे. आता ऐका, मोक्ष असा नाही. मग अध्याय नंबर 8 अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 आणि 8व्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात मरायची लक्षणं आहेत. ऐका. 6 लक्षणं आहेत. 1. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. मरायला शुक्ल पक्ष असावं. 3. मरायला उत्तरायण असावं. 4. मरताना इंद्रिय टवटवीत असावीत. 5. शरीराचं तापमान समान असावं आणि 6. माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. आणि ह्या मार्गाला 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे अर्चिरा मार्ग. अर्चिरा मार्ग. आणि जो माणूस रात्री मरतो, कृष्ण पक्षात मरतो, त्याला चंद्रलोक प्राप्त होतो आणि त्याचं पुण्य संपलं की त्याला 84चा कचाटा परत भोगावा लागतो. याला म्हणतात धूम्र मार्ग. 8व्या अध्यायामध्ये मरायचे 2 मार्ग आहेत. माळकरी नीट मारतात ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. का बुवा मी गण लावित होतो, तू काही चोळ, अशा भ्रमात राहू नका का मला विमान येईन बिन. आली तर ॲम्ब्युलन्सच नाही. या भ्रमात राहू नका. आता ऐका. अर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग. नीट ऐका बरं का. अर्चिरा मार्ग आणि गेलं बॉम्बाला सगळं धूम्र मार्ग. पण एखाद्या साधकाने जर भजन करीत देह ठेवला तर त्याला ब्रह्मसायुज्य 3 प्राप्त होतो असं आठवण द्यायचं म्हणणं आहे. अंतकाळी
बरोबर मोक्ष आणि मोक्ष बरोबर नाम. मग 48वा सप्ताह या गावाने घेतला. पहिलं कौतुक गावाचं केलं पाहिजे. आणि बाबांचा सप्ताह 48 वर्ष चालला. याचं कारण आहे साधूची किंमत साधूला समजते, बाकीच्याला कळत नाही. बाकीच्यांना काय कळतं? बाकीच्यांना कळत आहे काय? उच्च सांगा. कळत नाही, हे सुद्धा कळत नाही, बाकीचं काय कळायचं? आपल्याला कळत नाही, हे ज्यांना कळत नाही त्यांना कळायचंच काय? काय कळतं त्याला? नाही. त्याला आदिनाथ महाराजांच्या गादीच्या अगोदरच्या महाराजांना ओवी आपण अशी देऊ. येथे एकची लीला तरले, ते सर्व भावे मज बजले. कधी हटायचं म्हणून बाबांना ओवी आहे. काही एखाद्याची न वैकुंठाला. असं कोणी उठलं. आता हा मुलगा पखवाद वाजवतो, हा मुलगा पखवाद वाजवतो. हे काय डायरेक्ट पखवाद आहे का? याचा आजा माळकरी असला पाहिजे, याच्या आईकडं कोणीतरी माळकरी असलं पाहिजे, किंवा यांच्या वाड्यात कोणीतरी माळकरी असलं पाहिजे. कोण आहे? वडील आहे. असं काय बापाची पेंड घेते. याचं सुद्धा कोणीतरी वारकरी असलं पाहिजे. असं डायरेक्ट नाही होत. बापाची पेंड घेते. हे काय? हे काय? माझी इच्छा आहे. तुझी इच्छा सासरवाडीला सांग. इकडं कोण झालं तुझी इच्छा? तुझी काय? माझ्या वडिलांची पुण्य फळले बौद्ध दिवसा. इंद्रिकेचं वाक्य लिहून ठेवायचं. तुम्ही 48 सप्ताह केलाय गावाने, तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. पहिलं कौतुक सप्ताह घेणाऱ्या गावाचं केलं पाहिजे. दुसरं कौतुक पंगत घालणाऱ्यांचं केलं पाहिजे. तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं कौतुक एवढ्या लोकांना पंगत वाढणाऱ्या तरुण पोरांचं केलं. कारण हे सप्ते बिप्ते पोरांमुळेच होत्या. कमिट्या फिमिट्या काही करते नाही. ते फक्त माईकवर शानपणा करतात. इथं बुंदी नाही, टुकरी घे वा, नुसता शानपणाच करीतो. इथं 6 पंक्ती पोरं वाढीतात. प्रत्येक सप्त्यात पोरांचंच कौतुक केलं पाहिजे. आणि सप्ते पोरांमुळेच होतात. आणि सप्ताह तुम्ही केला नाही, नारायण बाबांनी करून घेतला. खरं आहे का खोटं आहे? आपण कोण आहे? त्यांनी करून घेतला. आणि महाराज ही गादी इतकी भाग्यवान आहे. आदिनाथ शास्त्रींसारखा शांत संयमी साधू ह्या गादीला मिळाला आहे. नाही तर आता कामं मोठी अवघड आहे. साधू होणं, कीर्तनकार होणंच लय अवघड आहे. आमच्यासारखेचे आता माझे आता हिंदुरिकेचं कीर्तन आहे. म्हणजे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. अजून 2 वर्ष आयुष्य, 29 पर्यंत आयुष्य मला अजून. मी 31 वर्ष माझ्या शिव्या खाण्यात गेल्या. असा माणूस नाही राहिला की त्याने मला शिवी दिली नाही. आणि माझे गुन्हे 2च आहे फक्त. मी फक्त खरं बोलतो. आणि दुसरा गुन्हा आहे, मी बोललो ते नेमकं काढतो आणि माझ्या बोकांडी बसवतो. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि मा कार्यक्रम झाल्याशिवाय म्हणून या कॅमेऱ्यावाल्यांनी माझा एका महिन्यात 2दा अंत्यविधी केला. हे आहेत नाही कॅमेरेवाले, हे यूट्यूबवाले, यांनी मागच्या महिन्यात अशी क्लिप केली
मला पेशंटचे कपडे घातले, हॉस्पिटलला ॲडमिट केलं, नळकांड लावलं आणि खाली लिहिलं इंद्रीकरांनी अखेरचा श्वासोच्छ्वास घेतला म्हणून गेलं. त्याच्यावर त्यांनी 7-10 रुपये कमावले तो भाग. मग आता मी मेलोय ना. आता परत अशी क्लिप केली यूट्यूबला का मी रस्त्यानं चाललो, माझ्यावर ट्रक धडकली आणि माझा चक्काचूर झाला. एका महिन्यात 2दा मेलो. मग आता तुमच्या पुढं का भूतू भये का काय? आणि फक्त TRP साठी. नाही तर आम्ही काय बँका लुटल्यात का, दरोडे घेतले का, चोऱ्या केल्या नाही. महाराज हे तळतळीचं कीर्तन आहे. इतरमध्ये ना आपल्यामध्ये फरक आहे. तुम्ही मला महाराज म्हणावं हा माझा विषय नाही, तुम्ही पाया पडावं माझ्या हा माझा अजिबात विषय नाही, तुम्ही बदलावा हा आमचा विषय आहे. आम्हाला काय आमची काय म्हैस तुमच्या घासायला नाही, काय समज आहे तुमचा मला? हो हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिलीत मी. माझी कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात, कुणाला 10 जन्मात होणार नाही. मी 80-82च्या खाली महिना काढत नाही. आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असतं तर 4थं धरलंच असतं. 3ला तर दगडावर आपटा भ्याव नाही. पण आमचं बोलणं लोकांना झोंबत आहे, पण ती काळाची गरज आहे. जरा नीट ऐका, आपल्याला गुस्सा येते अभंगात. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, पण नामाने मोक्ष मिळतो याच्यात शंका नाही. काही शंका? राम म्हणा नाही तर कृष्ण म्हणा, आणि रामाच्या जन्माच्या अगोदरच ह्या गावाची भूमी ऋषींची आहे. मग तुम्हाला हा प्रश्न तुकोबारायला विचारला, होय सांगू ऐसे याचं नाव मोक्ष. चला म्हणजे नाम बरोबर मोक्ष विषय मिटला. मग मुक्तीचं काय? मुक्ती आणि मोक्ष एकच, फक्त घोटाळा काय? तेने मुक्ती चारी झाली
प्रश्न तुकोबारायला विचारला तर आता दिवस चारे दोन्ही मुद्दे केलेले झालेत. नाम बरोबर मोक्ष, नाम बरोबर मुक्ती, बाकी तुमचं तुम्ही पहा. आणि उगाच गप्पा नका आणि जाऊ. काहीच्या काही बी नदीवर टापा आणायच्या. तो मारताना मला हात मारित होता. का आला तू एक पैसे होते उधार त्याचे, त्याला वाटलं देतो का नाही म्हणून मागत. काही नाही, अंतकाळाला मुखात नाम येणे म्हणजे मोक्ष आणि म्हणजे मुक्ती. एनी डाऊट? एनी डाऊट? नो. पार सेकंड इज स्टार्ट. अभंगातला दुसरा भाग सुरू झाला. तुझं नाव काय? त्याला काय माहिती? तुझं नाव काय? कृष्णा. तुझं रे? संस्कार. ए आता बारीक आहे का? लय बारीक आहे का बरं का? सुरू टाळकरी बोला. याचं नाव संस्कार आहे का याचं ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव. पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजली बालकाशी नाम नयत आहे पाशी. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्मवृत्तीच्या सोहळ्या. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 417 अका उपजणे आणि नेमणे. बस आता हा जन्माला आला संस्कार. हा जन्माला आला हा शिव आहे का जीव आहे? आता तो जीव आहे, पण जन्माला आला तेव्हा तो गेलं बॉम्बाला शिव आहे. मग आता या शिवाचं रूपांतर जीवात जिनं केलं, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. काय नाही, कोण कोणता बाप नाही, कोण कोणता भाऊ नाही, कोणाला वेळ नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. प्रेम बिम काही करीत नाही ती, फक्त तुझं ATM मोकळं करते. तिला काय करते? तिला काय करते? तुला कोणी सांगितलं प्रेम करते? कोणी झालं? अरे तिला काही त्रासच नाही ना. हँडशीट तुझं आहे, मोबाईल तुझा आहे, बॅलन्स तुझा आहे, गाडी तुझी, पेट्रोल तुझी, हॉटेलिंग तुझं, ब्युटी पार्लरचा खर्च तुझा, चपला तुझ्या. तिला काय त्रास आहे? ती फक्त तुझ्या गाडीवर तोंड बांधून बसणार आणि हिंडणार. तू म्हणला माझ्याशी लग्न करतं, ती म्हणली मी एंगेज आहे. आणि मग तुझ्या हृदयाला जोखम झाली, तुटलं तुझं हृदय, डायरेक्ट तुकडे पडले हृदयाचे. आणि मग तू म्हणला बस जिंदगी बरबाद झाली. जिच्यासाठी आयुष्य घातलं तिने धोका दिला. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का. आणि हे प्रेम करणारी पोरं ध्यानात ठेवते. गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ, तिलाही छोटं फुल आहे. सूर्यफूल वापरा. प्रेमन कायचं काय? कोणाच हे वाक्य सांगा. इंद्रिकाचे वाक्य आहेत. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे बोला? तुमच्या अंगात ताकद आहे आणि खिशात पैसे आहेत, तवरच जग खरं आहे. तुमचा पैसा संपला विषय. कोणाला वेळ आहे ह्या जगात प्रेम करायला? काही लोक म्हणतात माझे मित्र माझी वाट पाहतात. पाजायचं बंद कर, मित्र खलास. तू पाजितो म्हणून तुझे मित्र वाट पाहतात. पाजायची बंद कर, तू अंत्यविधीला येणार नाही. तुम्हाला कोणी सांगले जगात? कोणी नाही. हा सगळा भ्रम आहे. काही लोक म्हणतात मला लोक मानतात. चक्रम माणूस येतो. लोक बापाला उचलून आपतील आणि तुला काला मानतील? तुम्हाला कोणी काय
लोक कुणाला मानतही नाही आणि लोक कुणाच्या नादी लागत नाही. तुमचं काय मत आहे? जन हे सुखाचे तुम्ही सत्तेवर आहात, 500 पोलीस तुमच्या मागे हिंडतील, 1000 कार्यकर्ते बिन भाकरीचे हिंडतील. माझी व्हा, संपला विषय. खरंय का खोटं बोला? लोकांना काय घेणार? तुपाच्या डब्यात तूप येतवर त्याचा मुक्काम कपाटात आहे. तूप संपलं का त्याच्या डब्याला तार आहे, येईन त्यानं भरायचा, वड्याला जायचं. भुईमुगाच्या शेंगात दाना येतो, त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना संपला, बंबात. लोकांना काय घेणं? लोक म्हणतात आमचे लोक प्रेम करतात. भरमिष्ठ माणूस आहेत. काहीच नाही. उत्तर नीट ऐका. आता करंट लागलाय, त्याला जीच ठकली तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा कशाचा आहे? माया. कोण मित्र आहे, कोण मित्र आहे, कोण नाही, सगळा मायेचा तमाशा आहे. कोण कोणची बायको आहे, कोण कोणची बहीण आहे, सगळा स्वार्थाचा बाजार आहे. इंद्रिकेची वाक्य लिहून ठेवायचा. कोण प्रेयशी, वेळ नाही. मित्रानं मित्राला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याने सांगितलं कोणाशी? यानं सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नाही शकला. मित्रांनी सांगितलं मी काय सोमवारी लग्न येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गिफ्ट घेऊन गेला त्याला आशीर्वाद द्यायला. ज्याचे सोमवारी लग्न होतं तो असा दाढीला हात लावून बसला होता. हा गेला त्याला म्हणला व्हाय युअर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? का लग्नच झालं नाही मला, त्याचं गिफ्टच पडलं खाली. तो म्हणला काय झालं? काय नाही म्हणला 3 तास आम्ही रोडला तोंड बांधून शपथी घेतल्या. ती मला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय, माझ्या हृदयाची धडधड पाय, असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि 1 पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कोणावर केलं? पैशावर. हा म्हणला 25,000 रुपये. पोरकाल थांबन मारे, 25,000ला पोरगी थांबत असते. त्याच्या मित्रांनी सांगितलं काय नालायक आहे तू. अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत, आणि त्याला काही पोरगं नाही, ते मला मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली, मी तुझी वाट पाहत बसला. काय हा सगळा मायेचा तमाशा. आता पुन्हा उलटे फिरायचं. आता लागला करंट. तुम्हाला करंट लागला का सोपं झालं? हा संस्कार जन्माला आला, त्यांना पहिली चिटकली माया. आणि माया चिटकण्याच्या अगोदर याचे हे गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि तो थोडा नादे आहे. नादे म्हणजे त्याला प्रियशी आहे. कोणला? मनाला. आणि ती प्रियशी ह्याच गावात राहते. हे गल्लीतल्या गल्लीत लफडा आहे. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजो बरं का आता. इच्छा. हा पडलाय तिच्या प्रेमात आणि ती पडली याच्या प्रेमात. तो म्हणतोय माळ घाल, ती म्हणती जत्रा होऊ दे. तो म्हणतोय अभ्यास कर, ही म्हणती मरू दे. या दोघांचा झालाय तमाशा. आणि तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण 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 गेलं बॉम्बाला? कोण? मन. म्हणजे आता तिला बाळ होईल का? नाही नाही, ती आयुष्यभर कुमारी राहणार. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामात ते तारुण्य आली. तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. मग आता सगळ्या पुरी उत्तर द्या कीर्तनातल्या. पुरीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच. मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही.
त्यांच्या बाजूने मी आहे. पोरं धोका देत हा पोरं कधीच धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोणी? मिळाली तर धोका देतील, नाही तर मिळतच नाही. ए तर ही तिच्या मैत्रिणीला सांगेल. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. इथं आलो बरं का आपण आता. आता ही की हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेचा. आणि ती माया याच्यात जन्माला आली. याच्यात आली म्हणजे बिलगली. आणि ती माया आल्यावर ती काय म्हणते माहिती का? मला याच्यात नवरा करायचा आहे. कोणला? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? या पोराचं नाव संस्कार आहे. याला कोण चिटकली? माया. आणि ती माया याला चिटकली म्हणजे ती आली आणि आणली का ती आली? ती आली. बरोबर आहे. ती आली आणि तिनं हा तमाशा करायचा तो केला. आता ती काय म्हणते याच्यात आल्यावर? मला नवरा करायचा आहे याच्यात. तिला म्हणलं कर बाई, याच्यात काही नवऱ्याला तोटा नाही. ती म्हणली पण माझी आट आहे, माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. म्हणजे मी त्याची आई असली पाहिजे आणि त्याने माझ्याशी लग्न केलं पाहिजे. म्हणजे मी त्याचा मुलगा असला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, पती जन्माला माझी उदरी, मी झाले तयाची, मी त्याची आई असली पाहिजे आणि मी त्याचा मुलगा मुलगी म्हणजे बायको असली पाहिजे. बरं बाई, दुसरी आट काय? ती म्हणती मला दिवस नाही गेले पाहिजे, मा नवरा गरोदर राहिला पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला असं 3 वर्षाने एक पोर नाही झालं पाहिजे, एक खटी पोरं झाली पाहिजे. बरं बाई, एक खटी होती. आता लय बारीक आहे का? तिनं काय केलं? या शरीरात मी तयार केला. कोण? मी. कुणी? आता फिट बसलं. मायेनं मी तयार केल्यामुळं तो तिचा कोण झाला? मुलगा. आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं. आता कोण झाला? नवरा. मी. मग मी नसलो तो कोण वाजवीन? मी नसली तर चाल कोण? मी नसलो तो चाल कोण म्हणन? मी. आता हा मी कुणी तयार केलाय? मायेनं. म्हणजे मीची आई कोण? बोला बोला. हा, माया. आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलंय. म्हणजे आता त्याची बायको कोण? माया. मग मीचा नाव, मीची बायको माया आणि मीची आई माया. मायेचा नवरा मी आणि मायेचा मुलगा मी आणि तो राहिला गरोदर. कोण? मी गरोदर राहिला आणि त्याला दिवस गेले. बस खाली. त्याला दिवस गेले. कोणला? मीला. आणि मीला एक खटी 12 पोरं झाली. ऐका, लय किचकट कीर्तन राहते, त्याला बारीक ऐकलं तरच कळत. 12 कोणाला झाली? मीला. मीला 12 पोरं झाली. 12 जणांची नाव ऐका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, कल्पना. 6 12. आता 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पुरी आणि म्हातारी गेली निघून. कोण? बस माया. तिचं काम संपलं. आता याच्यात किती राहायला आले? 12. आता या 12 जणांची माहिती एका एका वाक्यात ऐकायची का पुढे जायचं? एक एकाची माहिती ऐकायची का पुढे जायचं? ऐकायची. पहिला मुलगा झाला काम. आणि नीट ऐका, काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. डोळ्यात पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळा काहीच करीत नाही. डोळा काही करू शकत नाही. डोळ्याला कोणती गोष्ट किती जरी आवडली तो काय करीन? पापणी खालीवर करीन, नाही ते एखादी बाजू झाकीन, याच्यापेक्षा काय नाही. मग तो काम नीट ऐका बरं का, तो काम डोळ्यात तयार झाला की डोळा तो मनात पाठवतो. म्हणा. आता मन इतकं हुशार आहे. मन म्हणतो माया घेऊन काय करणार? मी काही केलं तर मनातल्या मनात. मन काय करणार? मग ते मन काय करतं? तो काम इंद्रियाक पाठवतो. इंद्रियाक. आणि इंद्रिय एकदा खवळले आणि कामात काम वाढला शरीरातला
का इंद्रियावरचा ताबा सुटतो. आणि इंद्रियावरचा ताबा सुटला की नको ते घडलं जातं. आता तो जो काम आहे तो जर अपुरा राहिला, नीट आहे का बरं का, शरीरात जर काम तयार राहिला, काम तयार झाला आणि तो जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. नीट आहे का बरं का? काम जर पुरा झाला तर विषय वेगळा आहे, पण काम जर अपुरा राहिला शरीरातला तर क्रोध तयार होतो आणि तुमच्या पाया पडतो. बाबांचा सप्ताह आहे. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंद्रिकर भोकस बुकशील. इंद्रिकर काय एका झापडीचा गाडी नाही. मी म्हणतो इंद्रिकर मरू द्या, ते 10 लाख खर्चायचे कवा. तुमच्या पाया पडतो. 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आहेत. तुम्ही असं समजू नका. आम्ही जेव्हा जेलमधल्या आरोपींमध्ये कीर्तन करायला जातो, पुढं बसल्यावर ढसढसा आरोपी रडतात. कर्म 2 मिनिटाचं आहे पण फळ आयुष्याचं आहे. तुम्ही असं समजू नका. म्हणून सगळ्यात तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. सांगू पोरण? लई राग येईल तुम्हाला, सांगू का? तुम्ही मला घोडा लावायला सांगू का? सगळ्या पोरांना सांगतो, पोरांनो, इंद्रिकेचे वाक्य ते कधी खोटे नाहीत. पोरांनो, दंगली, मोबाईल बंद कराय, दंगली, मोर्चे आणि आंदोलनं याच्यात पडू नका. त्याचं कारण सांगतो पोरांनो तुम्हाला. लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले, तुम्हाला माहीत नसेल पोरांनो, 10 वर्ष शिक्षा आहे आणि आता त्याला जामीन नाही आहे. तुम्ही जर 10 वर्ष आत गेले ना, संपली तुमची जिंदगी. आणि तुम्ही जर आईबापाला एकटेच असाल तर खानदानच संपली. तुमचं काय मत आहे? आणि आत्तापर्यंत सगळे गरिबाचेच आत गेले, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे गेले नाही आणि मोठे जाऊन देणारही नाही. मोठ्याने जाऊन द्यायला मोठ्यांना नाहीच पोरं तर देतील कुठं? हाय 1-1 आणि 2-2 ते याला पठायचे कुठं त्यांच्याकडे चाललं. पण आयुष्यावारी नेऊ नका पोरांनो. हे मी तुम्हाला का सांगितलं तर पोरांनो, आज कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर आपल्याला मेडिकल टाकायचं आहे, खताचं दुकान टाकायचं आहे, पोलीसमध्ये जायचं आहे, मिलिटरीत जायचं आहे, उद्या जर दाखला चुकीचा मिळाला तर जिंदगी संपेल ना. तुम्ही ह्या लोकांच्या नादी लागू नका. महाराज यांनी एवढं कमवून ठेवले, यांनी अंत्यविधीला जरी इस्टेट पेटवली त्यांच्या 13वेपर्यंत धोरणी गेले एवढ्या इस्टेट यायच्या. हसण्यावारी नेऊ नका. पण उद्या जर आमचा शेतकऱ्याचा पोरगा ज्वारीची भाकर खाऊन 5-5 किलोमीटर पळतोय, त्यानं जर उद्या वजन कमवलं, छाती कमवली आणि उद्या जर टाकलं चुकीचं मिळालं तर त्याची जिंदगी संपन्न ना. उद्या MPSC द्यायची, उद्या UPSC द्यायची, उद्या खताचं दुकान टाकायचं आहे, औषधाचं दुकान टाकायचं आहे. आणि हे मी पोरांना का सांगितलं? पोरांनो, कपाशिवण तुरीवर कधीच संसार होणार नाही. शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी हालचालच केली पाहिजे. नाही तुम्हाला गारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, रद्दी का, काही करा, पेपरी का, काही करा, बशा इसळा, रसाचं दुकान टाका, पंक्चर काढा, पण पोटाचा प्रश्न सोडवा. तुमचं काय मत आहे? तुम्हाला जर वाटलं ना पोरांनो माझं वाक्य, तर तुम्ही फक्त 1 महिनाभर तुमची आई जाऊ द्या आणि वडील जाऊ द्या. मला 1 महिना फक्त तुम्ही भाऊजाईच्या हाताखाली जगून दाखवा, मग कळेल तुम्हाला काय. तुम्ही उशिरा आले ना तर जेवण झाकून ठेवणारी फक्त आईच आहे आणि घर उघडं ठेवणारी आई आहे. पोरांनो, आईबाप गेल्यावर भाऊ भाऊजाईंमध्ये जगणं इतकं सोपं नाही आहे. आणि 100 रुपये तुमच्या खिशात नाही, तुम्ही मला फक्त दिवसभर 2 फुकाट चहा पिऊन दाखवा, कोण तुम्हाला पाचतो? पिऊन दाखवा. इंद्रिकेचे वाक्य ते. नष्ट मोकळी झाली माझी. 32वं वर्ष माझं डांबरीवर लागलंय महाराज. हो, तुमचा हात फक्त असा होतोय, माझा हात 6 बाजूनं वळतोय. तुमचा हात फक्त इथं असा होतोय, मी 12 बाजूनं वळतो. त्याला नट दिला झाला माझ्या शरीराचा महाराज. माझं आयुष्य डांबरीवर गेलंय. तुम्ही हसण्यावरही नेऊ नका. माझ्या इतका प्रवास आयुष्यात कोणी केला नाही. मी हलके हाती 700-800च्या खाली फिरत नाही दिवसभर. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. आणि तुम्ही जर माझं ऐकलं ना महाराज पोरांनो एवढं, तरच कल्याण होईल तुमचं.
तुम्ही ह्या लोकांच्या नादी लागू नका. तुमचं काय मत आहे मला सांगा. अरे उद्या आपल्याला भविष्य आहे का नाही मला सांगा. तुरीवर गंमत होते, कपाशीवर गंमत होते. एकरी 6 क्विंटल ॲव्हरेज निघालाय. 36,000चा कापूस विकलाय, 72,000चा खर्च झालाय. 21,000ची तूर विकली, 42,000 रुपये खर्च झालाय. शेतकरी कुठं शेतीवर जगत असतो का. शेतकऱ्याच्या पोरांना पाव तरी इकले पाहिजे, बटार तरी इकलं पाहिजे, पंक्चर तरी काढला पाहिजे, पण कपडा लत्ता आणि किराणा सोडवला पाहिजे. आणि पोरांना आपल्या खिशात नाही ना, अख्खं जग भिकारी आहे. बोला तुमचं काय मत आहे. आपल्याकडे नसलो काय. आज पोरांनो तुमची जिंदगी संपली रे. बराच तळतळ येते. 40% शाळेतले पोरं मोबाईलमध्ये रमी खेळून भिकारी झाले. 20% लोक शेअर मार्केटनं भिकारी झालेत. आणि 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. करा माझ्या पुढे 100 पोरं उभे. तुम्हाला मी इथं 93 पोरं दाखवतो. इथं दारू पिणारे इथं 7-8 इथंच आहेत, 2-4 इथंच आहेत. खरं आहे का खोटं मला. मी फक्त खरं बोलतो आणि शिव्या खातो. नाही तर वस्तुस्थिती खरी का खोटे. आणि त्याचा परिणाम एका मिनिटात ऐका तुम्ही. हसण्यावारी नेऊ नका. या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय मुलाला. तुम्ही अभ्यास नाही केला अजून. आमच्या बोलण्याचा लोकांना राग येतोय. आम्ही बोललो का आमची क्लिप, आमची बातमी, आमचा खुटा सुटतायचा. या जगात ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरं का खोटं बोला. पोरांनो आज बापानं मुलाला खांदा दिला. काय कमवलं तुम्ही आयुष्यात सांगा मला. तुम्ही आयुष्यात काय कमवलं. मला फक्त तुमच्या बापाची चूक सांगा. बनियन मला ना ते त्यानं पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे. चपला तुटलेल्या घातल्या ही त्याची चूक आहे का. काय तुमच्या बापाने असं पाप केलंय की त्याने तुमच्या अंत्यविधीला यायचं आहे. पाण्याची बाटली विकत न घेणारा बाप येतो. मिसळ पाव खाऊन झोपणारा बाप येतो. एका धोत्राचे 2 धोत्र करून नेसणारा बाप आहे. आणि तोच बाप जर तुमच्या अंत्यविधीला येत असेल तर तुम्ही आयुष्यात काय कमवलं. आज मुलगा गेला, आई जिवंत आहे. काय आईचं तुमच्या पाप आहे मला सांगा. 3 रंगाचं लुगडं नेसली ही तिची चूक आहे. स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलंय. अरे चूक आहे का तिची. बांधावर जेवायला बसली तर लोणचं भाकरीला चोळलं रे तिनं. लोणचं भाकरीला चोळलं. चूक झाली तिची. पुराची फी भरायची तर कान आरशापुढं केला आणि कानातलं काढलंय. अरे नवऱ्याच्या हातात मोडायला दिलं. नवऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. अगं मोडू नको ग, माझ्याकडून तुला सोनं होणार नाही. आई म्हणली माझं खरं सोनं जर चांगलं होत असेल तर मला ह्या सोन्याचं काय करायचं. काय चूक झाली आईची. या 4 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानली पोरं उड्या आणतात. काय माहिती आहे त्यांना माझा बाप गेलाय. काय माहिती आहे त्यांना माझी आई विधवा झाली. काय माहित. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात. काय उत्तर आहे तुमच्याकडं. आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग आई सांग. आणि तीच पोरं आईला विचारतात आई पेटला माझा बाप पेटला. पेटवला का माझा बाप. आई पेटवला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. तो पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही. अरे माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा मेला, देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येतं आईच्या पदराला धरून म्हणतं आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. आज तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. आज स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि जार कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय त्याला आपल्या गावात परत बोलवायचं नाही.
त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. इतकी नालायक अवलाद आहे ह्या बेवड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत. लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. दळायला गेला दळणच विकलं. गुजीरवाणी मुलगी आहे, सगळ्या वर्गात हुशार आहे, पण तिला प्रयोग होई नाही म्हणून ती वर्गात उभी राहते. 9वीला येते, तिला सगळं कळतंय, ती उभी राहते आणि पोरं तिला हसतात. तिच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात आणि ती पोरगी मधल्या सुट्टीत घरी येते. आईला म्हणते, आई नाही शिकायचं का? आई मला नाही शिकायचं. आई म्हणते, बाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही. अगं आई मला वही नाही ग. पदर पुढं करते. लुगड्याच्या पदरात 50 रुपयाची गाठ मारली, ती मुलीच्या हातात देते. पोरगी आईला मिठी मारते, आई मी तुला 80% मार्क पाडून दाखील, पण माझ्या बापाच्या दारूमुळं माझ्या वर्गातली मुलं मला हसतात. आणि हे जग बिघडायला फक्त 5च कारण आहे. 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचा गैरवापर, 4 आईबापांनी पोरांचे केलेले लाड आणि 5 नालायक मित्राशी दोस्ती. मी मोबाईल वापरीत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात मीच असा कीर्तनकार असं. मी मोबाईल वापरीत नाही. आपली परिस्थिती नाही. कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मला व्हॉट्सअप नाही, मला स्टेटस नाही, मला इंस्टाग्राम नाही. मी मोबाईल वापरीत नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या काही. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. मोबाईल नसल्यामुळं 3 कीर्तनं होत्या, 1-1.5 तास अभ्यास होतो आणि 1-1.5 तास वाचन, झोप होते. वापरीत नाही मी मोबाईल. इतका सुखी आहे, काहीच माहीत नाही कोणचं काय झालं. स्टेटस नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही. ज्याला गरज आहे तो आपल्या काही. आपलं काय खुटलं नाही. निम्मी पोरं पागल झाल्यात, पागल. कान पडेल. कुठेही बोंबलं थिंडायचं. आणि हा मोबाईलचा गैरवापर, त्याचा परिणाम एका मिनिटात ऐका. आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. बोला तुमचं काय मत आहे? पोराची गाडी हप्त्यावर आहे, पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे. लाख मिश्या नाही, मिश्या तरी 90 हाणतंय खसाखस. मिसरूडच नाही त्याला, मिसरूडच नाहीये, खसाखस 90 हाणतंय. 4 जण फुल पेले, 12वीला होते, टाईट. आणि मोटरसायकल बसले 4. 4थं कुठं बसला असं? 4थं कॅरेजवर, टांगड्या फाकेल. धडाकडे दोन्ही बॉल सटकले. आणि त्याच्या दाव्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी? अहो दाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वर? वस्तुस्थिती खरी का खोटी? आणि भाषण करणारे म्हणले एक उमद व्यक्तिमत्व गेलं, उमद. आणि त्यांच्या जाण्याने परिसराची फार मोठी हानी झाली. आणि जी पोकळी तयार झाली, पोकळी ती कधी भरून निघणार नाही. निघाल ना, तू गेला का पोकळी भरली? काम अपुरा राहिला की क्रोध तयार होतो. तुम्ही काय काळजी करायचं, मी कुठेही जाऊ द्या. आता उलट आहे का? काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो, आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो. मिळत राहावी ती गोष्ट, मिळत राहते, मिळत राहावी. चुकीचे मिळत राहते, आपल्याला वाटतं मिळत राहते. शाळेतले पोरं सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान.
सावधान आहे घे. मी सावधान म्हणतो आणि तू पाय वर करतोय. सावधान, रिलॅक्स. साव रिलॅक्स. साव 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 साव. दहावीला कोण आहे इथं? दहावीला इथं शिमी का मराठी? दहावीची परीक्षा दिली तू? खाली बस. शिमीला आहे तू? हां, तो चेहरा शिमीचा आहे. शिमीला होता ना तू? हां, शिमीला आहे. चॅप्टर नंबर 1, पेपर नंबर 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? खाली बस. Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. In chapter number 1, chapter number 2, chemical reaction. Chapter number 3, periodic table. Chapter number 4, gravitation. Chapter number 5, heat, उष्णता. खरे हां, त्या शेजारची कितीला आहे तुला? आला त्याला काय माहिती? तो काळ्या शर्टाला कितीला रे? तो लपला तो. 12वी आर्टला आहे तो. 11वी आर्टला आहे तो. हां, सायन्सचा चेहरा नाही. मी अशी नजर टाकली तरी त्या माणसाचा काही इतिहास सांगणार. त्या पोराला पुरीन धोका दे रे. मिनटं सांग त्या बने लगेच सांग. अशी नजर जरी टाकली त्या माणसाचा इतिहास. मला हेच उरकानं नाही तर ते सुरू केलं असतं. 11वी आर्टला आहे तू. गेल्या वर्षी शिमीला होता ना, मराठी मिडियमला. हां, 10वीला. आवर्त सारणीतील उभ्या रेषांना टिंबटिंब म्हणतात. गण आणि आडव्या रेषांना आवर्तन म्हणतात. तुझ्या मागचा कितीला आहे? 9वी. 10वीला आता गेला ना तू? का परीक्षा दिली? तू इंग्लिश मिडियमला आहे. शिमी, यू हॅव सीन फ्लावर? यस. कशाचं? गुलाबाचं? नाही, 9वीला गुलाबाचं सुरूच होतं. 10वीला त्याला पकडायचं. हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स? How many part of flowers? No, मी सांगतो तू सांगतो. इंग्रजी सांग का मराठी? मराठी सांग का इंग्रजी? मराठी सांग का? निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. हां, तू कितीला आहे? तो लपला तो मागचा. हा, तूच माग पाहतो तू. 9वी शिमी का मराठी? शिमीला आहे ना. हां, ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल बट द डायरेक्शन इज अपोजिट. इट इज कॉल्ड नो न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन. हां, तुझ्या मागचा कितीला आहे? 11वी आर्ट. हां, चेअर आर्टचा आहे. ते माझ्या मागचा ना. तू गणितात नापास आहे 6 महिला. त्या बने अशी नजर. तेव्हा त्या पोराच्या मामाला एकच मुलगी आहे. अशी नजर जरी टाकलं तर सगळं सांग. त्या पोराला गणित अवघड जातं यार. खरं आहे ना? तुला गणित अवघड जातं का नाही? त्या तू की तुला लाल शर्टवाला? 7वी. बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. पत्नी. बापाच्या बायकोला काय म्हणतं रे? बापाच्या बायकोला काय म्हणते? पत्नी. करेक्ट. माळ घाल मला. आणि लोक म्हणताय इंदुरीकर काही बोलतो. मी काही याला मिळाय का?
मी फक्त खरं बोलतो का मी कवठाला आंबा म्हणतोय का नाही. काम अपुरा राहिला की क्रोध तयार होईल. तू 12वी सायन्सला आहे, लगेच लक्षात सायन्सला आहे, तुला मॅथ्स आहे, मॅथमॅटिक्स आहे ना तुला, हा याला आहे ना मॅथमॅटिक्स, हां 12वी सायन्सला मॅथमॅटिक्स आहे तुला, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, नो बायोलॉजी हां आहे. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू करेक्ट. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. ए पुढं एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड but it converted into one form to another form, it is called. But श्रोते मंडळी उठू नका, उठू नका. कुठं तिकडे नका सांगू नका तुम्ही काही. ज्याला जायचं ते जाऊ दे, तुम्हाला काय तकलीफ आहे. इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. तुमच्यामध्ये लाईव्ह केलं का रे कीर्तन? तुम्ही चौघ जण कीर्तन लाईव्ह आहे बघ बरं तिथं. अरे लाईव्ह आहे चॅनलला, युट्यूबला. कोणी झक मारली तुला कोण सांगितलं? कोण येतो ते घे इकडे कर डिलीट. आम्ही पाया पडू पडू जेव्हा सांगायचं तुम्ही टिंगल्या केल्यावानी करायचं. तुम्हाला कोण सांगितलं होतं? त्याच्या कोण डिलीट करून घे. ते प्रायव्हेट कर आता लगेच. लगेच इकडे आणतो क्या मोबाईलच आणि लिंक मधून काढून टाक नाही नाही नको काढू नको. आम्ही काढतो ती मशीन आण. ते मोबाईल आण त्याच्यात. नाही ते लॅपटॉपला आहे बाबा. हा लॅपटॉप म्हणतो लॅपटॉपच आण ना. काय तू काय त्याला काय अभंग कळवते? प्रायव्हेट कर लगेच. ए बाळा नाही नाही करू नको, डायलिट करू नको. तू इकडे आण पहिले. आम्ही पाया पडू पडू तुम्हाला सांगायचं तुम्ही तुमची लाल करायची म्हणलो काय उपयोग घेतात? ते आणते लॅपटॉपच आण, मी काढून देतो तुला. काही गरज होती एवढं जीव काढू काढू. महाराज जिथं आतडे तुटत आहेत कीर्तन करून करू. आज 6 तास बोलायचं आहे दिवसभर. काय याला काय 1000-500 रुपये माझ्या का मागायचे ना? ते काढून ते लॅपटॉपात या इकडे पहिलं, बाकीचं बोल नको पुढचं. ते काढून आण उचलून तू दे इकडे फक्त. तू अख्ख्या कीर्तनाचा खेळ केला बरं का. आता तुला सांगून होतो तू एवढ्या लोकांच्या तोंडावर कीर्तन मारलं. आता काही गरजच काय होती पण तुला? ते काढ ते लॅपटॉपच आण ना, आपण काढू. हा घे काढून. काही गरज होती का? संपून टाकतो कीर्तन मी. विठोबा रखुमाई. बस 2 मिनिटं बस. काय गरज होती तुला? खाली बसा. गेलं बॉम्बाला. ती लिंक मूड गेला कीर्तनाचा. काय मजा. एवढं जीव काढू काढू आम्ही कीर्तन करायचं. बसा 2 मिनिटं बसा थोडा वेळ. अख्ख्या लोकांच्या तोंडावर मारलं की नाही कीर्तन? काय लावी तुला 5-10 हजार रुपये माझ्या का मागायचे ना? आण नाही ते काढून डिलीट करते. नाही तर लॅपटॉपच घेऊन चाल मोर. आपल्याला काम येईल. काय विचित्रपण आहे मग. गेलं बॉम्बाला. ते कीर्तनाचा मूडच गेला. कामा पुरा राहिला की क्रोध तयार इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायचं नाही. आणि काम जर खाली बसा. बस खाली. आणि काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला तर मत तयार होतो. आणि या 12 जणांना अकळण्यासाठी आपल्याला काकडा करावा लागेल. जिने माझ्या मनाबोध केला, धनी दृष्टी लागो तुझ्या सगुण पाना, 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 धनी दृष्टी
गायक वादकोणी जलमंडपाले माईश्रीवाले यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थ बंदी मंडळ शिंगोरी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला या परिसरातले साधू संत सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा ज्ञानेश्वरा